जीवनाच्या वाटेवर जेव्हा असं जाणवतं तर काय जाणवतं. सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. माझ्याबद्दल मीच सांगायचं. सर म्हणजे कोण? सुधीर सर. मी होय, बरोबर. भावनिक वगैरे मनातनं झालं असलं तरी दाखवलं नाही. कधीही दुर्मुखलेला चेहरा नसलेल्या आशाताई. नमस्कार मंडळी, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. आजची मुलाखत फारच खास आहे, कारण व्यक्तीच तितकी विशेष आहे. तुम्हाला आणि मला समाजातील प्रत्येक क्षेत्रातील ज्या ज्या दिग्गज व्यक्ती माहिती आहेत, त्यांची एक नाही तर अनेक वेळा त्यांनी मुलाखत घेतली. त्याबरोबरच पॉडकास्ट असो, निवेदन असो, या क्षेत्राची मुळात सुरुवातच त्या व्यक्तीनं केली आहे. कुठल्याही जड शब्दांचा भडीमार न करता अगदी सहजपणे एखाद्याशी कनेक्ट कसा साधायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. अर्थात मुलाखतीचं हे क्षेत्र त्यांच्याशिवाय अपूर्णच आहे. मी बोलतेय सुप्रसिद्ध चिरतरुण मुलाखतकार सुधीर गाडगीळ सर. हे आज आपल्याकडे आहेत आणि आपण त्यांच्याशी मनसोक्त त्यांच्यासारख्याच दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. न्यूज अनकटमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आत्तापर्यंत एकूण 7,500 किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मुलाखती, त्याबरोबरच निवेदनाचे कार्यक्रम. मला असं वाटतं मुलाखत घेणं ही फार अवघड गोष्ट आहे, जी आपण सोपी केलीत. आणि मुलाखत घेणं ही एक कलाच आहे. मला आपल्याबद्दल कुतूहल होतंच आणि मग म्हटलं सरांशी बोलूया. अर्थात आपण तयार झालात, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद म्हणते. मला सुरुवातीला असं विचारायचं आहे की मुलाखत घेणं त्या काळात, आता मी याच्याकडे एक करिअर म्हणून बघतो किंवा काय, त्या काळात असं कोणी नव्हतं. मग मुळात असं वाटलं कुठून की आपलं करिअर होऊ शकतं किंवा आपण हे करावं? करिअर होऊ शकेल वगैरे मला काही वाटलं नव्हतं. मी कॉलेज संपत आलं तर कुठेतरी नोकरी करणार होतो. नोकरी मला 100%, मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, मला अकाउंट्स कॉमर्समध्ये कुठलीही नोकरी करायची नव्हती रीतसर. मी जर्नलिझममध्ये काहीतरी करणार होतो, तर हे जर्नलिझमशी संबंधितच फील्ड आहे, म्हटलं बोलायला लागू. बोलता बोलता होत गेलं करिअर. सर, ओघवत्या शैलीमध्ये सहज गप्पा मारणं हे फार अवघड गोष्ट आहे, असावी, जी आपण सोपी केलीत. पण मग नक्की काय, म्हणजे आवाज न लावता बोलणं म्हणजे नक्की काय? आवाज न लावता म्हणजे आपल्याकडे बऱ्याचशा, खास करून निवेदिका, ह्या एक असा वेगळाच आवाज लावतात कॅमेरा दिसायला लागल्यावर. जीवनाच्या वाटेवर जेव्हा असं जाणवतं तर काय जाणवतं. मस्त बोलायचं ना, गप्पा मारायच्या आपण छान. मला आवाज लावलेला, वेगळ्या शब्दांचा वापर केलेला वगैरे नाही आवडत. साधं बोलावं, गप्पा माराव्या, तीच मुलाखत असते. मुलाखतीतले मुद्दे महत्वाचे का आवाज लावणं महत्वाचं? मुद्दे महत्वाचे, पण त्याचा अभ्यास करायचा. लहानपणीचं व्यक्तिमत्व आपलं, लहानपणीचे सुधीर गाडगीळ सर कसे होते? बोलके होते की शाय होते थोडे? पहिल्यापासून बोलका, कारण माझी शाळा बोलकं करणारी होती, नुमोई. आणि नंतरचं कॉलेज पण तितकंच बडबड करणारं, डोंगराखाली असलेलं बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज. त्यामुळे काय तिथल्या कट्ट्यावर पण अशाच गप्पा व्हायच्या. अच्छा, आपण मुळात कॉस्टिंगचे विद्यार्थी, बरोबर ना? आणि आपण हे क्षेत्र म्हणण्यापेक्षा बोलण्याची आवड होती, तिथून आपण सुरुवात केली. पण सर, जेव्हा पक्क केलं की आपल्याला हेच करायचं आहे, तेव्हा कुठेतरी किंचितशी मनात भीती होती का? कण मात्र नव्हती. आणि मुळात माझ्या बायकोनीच, शैला, ती दुर्दैवानं खूप 20-22 वर्षापूर्वीच गेली. तिनं मला सांगितलं, तुझा सुधीर नोकरीचा पिंड नाही, तू नोकरी बिकरी काय करू नको, मस्त गप्पा मारण्याचा हाच उद्योग कर. आणि मग त्यातनं बोलणं आणि बोलकं करणं हा माझा व्यवसाय होत गेला. सर, आपल्या मुलाखतीचं असं कुठलं वैशिष्ट्य आहे की ज्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात? मला माहिती आहे, पण गाडगीळ सरांना याच्याबद्दल काय वाटतं? माझ्याबद्दल मीच सांगायचं? हो. काही नाही, साधा सोपेपणा आणि नेमक्या मुद्द्याला हात घालणं. शैलाताईंचा मगाशी तुम्ही नाव घेतलं, उल्लेख केला. मला शैलाताईंविषयी ऐकायला आवडेल. आपली भेट कधी झाली होती? माझी तिच्या कॉलेजच्या काळात, ती गरवारे कॉलेजमध्ये होती.
आणि ती मुळात पहिल्या लेडीज क्रिकेट टीममध्ये देशाच्या वन डाऊनला खेळायची. तर तिथे मी तिला खेळताना पाहिलं आणि म्हटलं, शाळेला आपण भेटूया. ती म्हणली चालेल, आज संध्याकाळी माझ्या घरी या. तर मी घरी गेलो. तर तिने आईवडिलांना सांगितलं, हा म्हणतो मला भेटूया. म्हटलं तुमची आधी गाठ घालून देते मग मी बोलते. अशी एक वेगळी सावधानता तिच्यामध्ये होती, ती मला आवडून गेली. दूरदर्शनवर अनेक नामवंतांच्या 25शी आपण सादर केलात हा कार्यक्रम. हो, आमची 25शी. तर त्यातले किस्से तर आम्ही ऐकले त्यांचे, पण सुधीर गाडगे सरांच्या 25शीतले काही मजेदार किस्से ऐकायला आवडतील मला. मजेदार किस्से काय माझे असणार? मजेदार 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 मजेदार. मी माझ्या 25शीमध्ये आत्ता सांगितलं तसं सुरुवात झालेली होती, शैलाशी गाठभेट झालेली होती. त्याचप्रमाणे मी चित्र थोडीशी काढायला सुरुवात केली होती. गाणं ऐकायला खूप आवडायचं, म्हणता येणार नाही याची खात्री होती म्हणून ऐकायला म्हणतोय मी. जास्त आवडायचं ते चित्र काढत गेलो मस्त, गाणं ऐकत गेलो मस्त. आणि बोलता बोलता कधी सुरू झाला व्यवसाय मला कळलंच नाही. अजून एक किस्सा जो मला परत तुमच्याकडून ऐकायचा आहे, त्याची आठवण करून देते. मुंबईला आपण स्ट्रगलिंगच्या दिवसामध्ये डेक्कन क्वीनने जायचं. तिथे आपल्याला एक बाई होत्या ज्या आपल्याकडे आल्या आणि त्यांनी आपल्याला विचारलं, आपली जी स्टाईल आहे कार्यक्रमात निवेदन करताना आपण केसावरून हात फिरवता, ही स्टाईल तेव्हापासून सुरू झाली. तो किस्सा मला ऐकायचा आहे. काय नाही हो, मी अपडाऊन करत असताना एक बाई आल्या आणि मी त्यांच्याशी बोलत असताना नेहमीप्रमाणे असं केलं. तर त्या म्हणल्या, अरे टोप नाही वाटतं. म्हटलं नाहीये, असतं तर पडला असता. आपण अनेक गाण्याचे कार्यक्रम सुद्धा केलेले आहेत, त्यांचं निवेदन केलेलं आहे. तर एखाद्या गायकाचं गाणं झालं की त्याला प्रेक्षक वन्स मोर देतात, नटाला वन्स मोर देतात, पण निवेदकाला वन्स मोर मिळालेले हे एकमेव व्यक्तिमत्व आहे असावा. तो किस्सा काय होता नक्की, जेव्हा मुंबईला गदिमांचा आणि फडके साहेबांचा कार्यक्रम होता? काय झालं, गदिमा आणि फडके साहेबांचा कार्यक्रम म्हणजे जगविख्यात कार्यक्रम आहे तो. मंत्रलीला चैत्रपणात माडगुळकरांची गाणी बाबूजींनी म्हणजे फडक्यांनी स्वरबद्ध केलेली, आमचे कलावंत सगळे ती सादर करत होते आणि मी त्याचं सूत्रसंचालन करत होतो आणि सगळं बघत पण होतो. त्यात माझं त्यांनी लोकांनी ऐकलं आणि ते म्हणले पुन्हा एकदा सांगा सगळं, कारण त्यांना ती मराठी सोपी आवडत होती म्हणून. पण आपण एकमेव निवेदक असे की ज्यांना वन्स मोर मिळालंय निवेदनामध्ये, बरोबर? असतील इतर, आपण आपलं समजत असतो की आपणच एकटे असतील. आणि आपण मगाशी उल्लेख केलात निवेदन, लेखन या सगळ्या गोष्टी तर आपल्या आहेत, पण आपण रेखाचित्र उत्तम काढता आणि पुलंनी आपल्याला खास भेट दिली आहे, त्याबद्दल काय सांगा? काय नाही, बाबूजी आणि बासू भट्टाचार्य हे दोघंजण एका कार्यक्रमाला आले होते. तिथे एका कार्यक्रमाचे आयोजक असं म्हणाले की मी आत्ता चित्रकला प्रदर्शनाला तुम्ही पाहुणे म्हणून आलात, तुम्ही हातात कधी ब्रश धरलेला नसेल. तर पुलं म्हणले रोज धरतो की. हे म्हणल्यावर सगळे हसायला लागले. तर पुलं म्हणले हसू नका, आता आज मी बोलणार नाहीच आहे, मी चित्र काढूनच आज ओपनिंग करणार. आणि त्यांनी एक स्केच काढलं आणि कोणाचं काढलं, त्या म्हणले मी असं चित्र काढणार आहे की जे चित्र वाईट आलं तरी त्याला वाईट लोक म्हणू शकणार नाहीत, अशी व्यक्तिमत्व महात्मा गांधी. आणि 5 मिनिटात त्यांनी गांधी काढले. आणि विशेष म्हणजे ते त्यांनी काढलेलं, पुलंनी काढलेलं एकुलते एक चित्र त्यांनी मला भेट दिलं, जे माझ्या घरात मी लावलंय. सर, आपण अनेक दिग्गजांच्या मुलाखती आतापर्यंत घेतल्यात, बरोबर? आपली आवडती मुलाखत कोणती, की त्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला मला प्रचंड आवडली? आशा भोसले. आणि आता परत मुलाखत घ्यायची आहे, समजा तुम्हाला विचारलं एखाद्या व्यक्तीचं नाव सांगा, तरी सुद्धा आशाताई? आशाबाई कधीही चालतील, त्यांची मी एकटीची 29 वेळा मुलाखत केली आतापर्यंत. याच अनुषंगाने एक प्रश्न विचारते. 29 वेळा आपण मुलाखत घेतलात, काय असतं की एखाद्या व्यक्तीची परत परत मुलाखत घेताना तोचपणा येण्याची शक्यता असते, ही गोष्ट एक. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मुलाखतकार त्या व्यक्तीला गृहीत धरतो, आपण त्याच्यात सापडू नये यासाठी काय करायचं? साधी गोष्ट आहे, वेगळेपणा आणायचा. आणि वेगळेपणा आणता येतो. तुला मित्र नाही का कोणी? आहेत ना. मग त्या मित्राला पुन्हा पुन्हा भेटत असताना त्याला कंटाळा येऊ नये म्हणून तू काहीतरी आयडिया काढत असशील ना, तशाच आयडिया मी काढतो. म्हणजे आत्ता कधीतरी तुझा डाटा विचारला, पुढच्या वेळेला तुझ्या आवडीनिवडी विचारेन.
त्याच्या पुढच्या वेळेला तुझे असं म्हणतात कोण कोण राहतात त्यांनी तुझे कार्यक्रम पाहिलेत का विचारीन, तुझे कार्यक्रम त्यांना कितपत आवडलेत हे आहेत का असं विचारीन. हे आत्ता जसं मला वेगळं सुचत गेलं तसं सुचत जातं. मला माणसं लागतात, बाकी काही नाही. बोलणं सुचतं. काय आहे की आत्ता ना ऐन वेळेस मुलाखती घेतल्या जातात, म्हणजे अर्ध्या तासाची वेळ दिली आणि लगेच ऐन वेळेस. असं सरांच्या बाबतीत कधी झालंय का की ऐन वेळेस कोणीतरी सांगितलंय मुलाखत घ्यायची आणि सरांनी ती घेतली आहे का? सर म्हणजे कोण? सुधीर सर. मी होय, बरोबर. ऐन वेळेला बहुतांशी मुलाखती ऐन वेळेला घेतल्यात. त्याचं कारण टेलिव्हिजनचं फील्डच मुळी ऐन वेळेचं आहे. पण मला ऐन वेळेच्या याचा कधी ताण नसतो, कारण मी सकाळी 7:05 आकाशवाणीच्या निमित्तानं ऐन वेळेला लोकांच्या घराघरात गेलोय. आकाशवाणी पुणे, सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. हे सुरू करायला लागतं आणि थांबता येत नाही मध्ये, डायरेक्ट 7:15 सगळं ऐन वेळेचं असतं. तर त्याचा ताण घेऊन नाही चालत. इथे पक्क तयार असेल तर इथलं नेमकं येतं. सर, कुठलीही अशी मुलाखत जी घेताना आपल्याला दडपण आलंय? मला दडपण आलं? मला कोणाची मुलाखत घेताना दडपण नाही आलं, कारण साधी गोष्ट आहे. काय विचारायचं ते इथे पक्क होतं, इथून नेमकं जात होतं आणि शब्दरचना सहजतेनं तोंडातनं येत होती, जी समोरच्याला कळत होती. कधीच नाही दडपण आलं मला. तरी त्यातल्या त्यात मला माझ्या शेजारी जेव्हा अचानक पहिल्यांदी लता मंगेशकर येऊन उभ्या राहिल्या तेव्हा जरासं वाटलं, काय बाबा आता ह्याच्या कसं बोलू मी. पण एक क्षण, जास्त नाही. मंगेशकर फॅमिलीचा विषय निघालाच आहे, तर पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली तेव्हाचा काय प्रसंग, ते काय डोळ्यासमोर उभं राहतं जेव्हा पहिल्यांदा आपण मंगेशकरांपैकी? काय नाही, पहिल्यांदा फक्त वंदन करण्यापलीकडे काही डोक्यात नव्हतं. सगळ्या 5 जणांना वंदन करायचं आणि 5 मंगेशकरांच्या मुलाखती घेतलेला मी एकटा आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, सगळ्यांच्या घेतलेलं मी एकटा आहे. तयारी पक्की होती, पाठ होती, गाण्यांसकट सगळं. मुलाखत घेताना सुधीर गाडगीळ सर कधी भावनिक झालेत का? भावनिक वगैरे मनातनं झालं असलं तरी दाखवलं नाही, कारण हा व्यवसाय आहे. व्यवसायात असं भावनिक होऊन मला लोक रडण्याचं म्हणतात ना, किंवा डोळे पुसण्याचं हे करतात, ते मला नाही आवडत. आपल्या भावना आपल्या मनात पाहिजेत, लोकांसाठी नाहीत. अनेक राजकारण्यांच्या मुलाखती आपण घेतल्यात. काय काय वेळेला असं होतं की आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर समोरून येत नाही. अशा वेळेस काय करायचं? मी खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही मला जे मनात विचारायचं आहे ते तुम्हाला नीट कळलेलं नसावं म्हणून तुमच्याकडनं मला हवं ते उत्तर मिळत नाही आहे. तर तुम्हाला मी काय विचारतंय ते लक्षात आलं आहे का? नाही तर मी अधिक सोपं करून सांगतो, असं मी थेट त्या राजकीय लोकांना विचारतो. मुलाखतकाराने तटस्थ असावं की आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी? पूर्ण वेळ तटस्थ असावं. एखाद्या वेळेला तो समोरचा जरा वेगळ्या वळणाने जायला लागला असलं वाटलं तर आपली भूमिका स्पष्ट मांडावी, म्हणजे त्याला त्याची जागा कळू द्यावी, तू कुठे आहेस. 5 व्यक्ती सांगते, त्याबद्दल पहिलं डोळ्यासमोर काय येतं हे तुम्हाला सांगायचं एका शब्दात. हा, पण एक एक सांगा, 5 एकदम सांगू नका. नाही. आशाताई. कायम कधीही दुर्मुखलेला चेहरा नसलेल्या आशाताई, कायम आनंदी, त्यामुळे मस्त वाटतं. पु ल देशपांडे. बोलताना कधी कुठे कसं काय बोलायचं याचं उत्तम भान असलेला बोलका माणूस. माननीय बाळासाहेब ठाकरे. ठाकरेंना समोरच्याला कशी जागा दाखवायची हे नेमकं कळतं आणि दात कशी द्यायची आणि कुठे हेही नेमकं कळतं. लता दिदी. लता दिदींबद्दल काय बोलणार, त्यांच्याबद्दल फक्त आदराने मान झुकवावीशी वाटते. आणि शेवटचं व्यक्तिमत्व जे आपल्या फार जवळ आहे, शैला गाडगीळ. शैला गाडगीळमुळेच मी मुळात या बडबडण्याचा उद्योग करू शकलो. घरात परवानगी नसेल ना, किंवा घरात अप्रत्यक्ष विरोध असेल तर नाही करू शकत आपण. आजपर्यंत अनेक मुलाखती आपल्या झाल्यात, हजारो मुलाखती झाल्यात. अशी कुठली मुलाखत जी फसली आहे कधीतरी? माझी आजपर्यंत एकही मुलाखत फसली नाही, कारण तयारी पक्की, मांडणी चोख आणि समोरच्याला कळलाय की नाही हे त्याच्या चेहऱ्यावरनं कळण्याइतपत जाण, त्यामुळे फसली नाही कुठलीच. आज एवढ्या सगळ्या प्रवासाकडे मागे वळून बघताना सुधीर सरांना काय वाटतं? मी मागे वळून बघतच नाही, पुढे जाण्याची दिशा बघत असतो. वा. शेवटचा प्रश्न विचारते. मगाशी आपण आवडीनिवडीबद्दल बोललात, तर सर आपलं पुस्तक आहे जे खाण्याच्या गोष्टींवर आहे, मानाचं पान, बरोबर, त्याविषयी मला ऐकायला आवडेल. काही नाही, मी लोकांच्याकडे सगळीकडे जातो, त्या ठिकाणी कोणी कोणी काय काय आणून देतं.
तर मी त्यांना म्हणतो की तुम्ही तुमच्या घरात हे रोज करता का आज मी येणार आहे म्हणून केलंय. मग ते जरा असे असं करतात आणि मग काय काय वेगवेगळे तुम्हाला काय आवडतं असं विचारायला लागतात. मग मी म्हणतो तुम्हाला काय आवडतं. असं करता करता मला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांच्या आवडीनिवडी कळत गेल्या आणि म्हटलं या आवडीनिवडी आपण लोकांपर्यंत पोचवल्या तर लोकांना कुतूहल वाटेल. लोकांना उत्सुकता असते ना, जयंत नारळीकर काय खातात आणि लता मंगेशकर काय खातात. तर अशी व्हरायटी उत्सुकता असल्यामुळे मी त्याच्यावर पुस्तक लिहून टाकलं, मानाचं पान. रेखाचित्र तर हा गुण आपला मला कळला. त्याच्यानंतर लेखक निवेदक सगळ्यांनाच माहिती आहे, पण सरांनी नाटकांमध्ये सुद्धा कामं केली आहेत. थोडीफार केली कॉलेजच्या काळात. कुठलं नाटक होतं ते? एक अंमलदार होतं, एक मिश्किली होतं. मिश्किली हे खास दव्यानी माझ्याकरता आणि सुरेश खरे आणि इला भाटे अशांकरता लिहिलेलं होतं. सुरेश खऱ्यांनी. वाटलं नाही की आपण हे करून पाहावं, म्हणजे पुढे कंटिन्यू करावं ह्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपण आपल्याला हे इकडे जावं तिकडे जावं तिकडे जावं तिकडे जावं असं वाटतच असतं, पण त्यात आपण आपल्याला नक्की काय जमेल याचा अंदाज स्वतःला बांधता येतो. तो डोक्यात ठेवून त्या दिशेने वाटचाल करावी, म्हणजे फसगत होत नाही आणि 75 आली तरी आपण कार्यरत राहतो. वा. आज या क्षेत्रात अनेक मुलं येऊ पाहतात, त्यांना आपण काय सल्ला द्या? त्यांना मी मुळात सांगेन तुम्हाला काय करायचं हे पक्क निश्चित करा. त्या दृष्टीनं त्याचा अभ्यास सुरू करा. त्या दृष्टीनं त्याच्याकरता रीतसर अधिकृत वेळ द्यायला सुरुवात करा आणि नंतरच्या प्रत्येक टप्प्यावर आपण बरोबर चाललोय की नाही हे चेक करत चला आणि मग पुढे जा. तुमच्याकडून जितके किस्से ऐकेन, जितक्या गोष्टी ऐकेन तितकं कमीच आहे. आणि मला असं वाटतं मुलाखतींच्या संख्या बघण्यापेक्षा तुम्ही माणसं जोडत गेलात. मला माणसं हेच प्रेमाचा विषय आहे, म्हणून हे आपल्या आयुष्यभराचं संचित आहे सर, हे आपण जपलंय. आणि माझ्यासारख्या एका छोट्या मुलीला अनुभवाने वयाने आपण वेळ दिलीत. त्याचं कारण सांगतो. तू मला सगळ्या अर्थाने लहान असून माझ्या ओळखीची नसून तू बोलायला सुरुवात केल्यानंतर ज्या नम्रतेनं पण लीनतेनं नाही आणि छान बोलत होतीस ते मला चांगलं वाटलं. म्हटलं हिला बडबडू आपण याच्याशी. सर, आपण आपली अमूल्य वेळ मला दिलात याच्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आए हो बहार बन के छाए हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, बुरा ना मानो बात का, ये प्यार है गिला नहीं, अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं.